दरम्यान ओबीसी समाजाला धक्का लागता कामा नये असा इशारा बबनराव तायवाडे यांनी जरांगेंना दिला। त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। जेव्हा सरकारने हैदराबाद गॅझेट, ॲक्च्युली ते गॅझेटियर आहे, गॅझेट नाही आहे, ची अंमलबजावणी करण्यासंबंधी शासन निर्णय काढला, तेव्हा या लोकांनी खूप गुलाल उधळला आणि आता सर्वच मराठवाड्यातील मराठा हे ओबीसी होतील, कुणबी होतील आणि आम्हाला फायदा होईल अशा प्रकारचा करून विजयोत्सव मनवलेला होता। आणि मग जी आर काढताना हे समाधानी झाले, समाधान झाल्यावर विजयोत्सव झाला आणि आता म्हणायचं की त्याची अंमलबजावणी होत नाही। अंमलबजावणी का होत नाही याचं त्यांनी पहिले अवलोकन करावं, अभ्यास करावा आणि सरकारपुढे ते मुद्दे मांडावेत की बा या जी आरमध्ये हे आहे आणि याच्यामुळे याचं हे पालन होत नाही, अशा प्रकारचे कुठलेही मुद्दे त्या शासन निर्णयामध्ये नाही। आणि मग हैदराबाद गॅजेटचा जर फायदा होत नाही तर सातारा आणि कोल्हापूर गॅजेटचा काय फायदा होणार? गॅजेटियरमध्ये असं असतं की त्या जातीची किती संख्या, जातीचं प्रमाणपत्र काढण्याकरता वैयक्तिक माहिती पाहिजे असते। तुम्ही जोपर्यंत महसुली किंवा शैक्षणिक वैयक्तिक माहिती देणार नाही की तुमचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा हे कुणबी होते याचा पुरावा देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही। आता पुढच्या 2-4 दिवसात पूर्ण भूमिका कळेल ना, त्यांच्या मागण्या काय आहे, सरकार किती प्रतिसाद देते। आम्हाला जर असं वाटलं की सरकार प्रतिसाद देत नाही आणि हे होत नाही ना, आमच्या आरक्षणाला धक्का नाही, तर आम्ही शक्ती कशाला वाया घालवायची। पण जेव्हा आमच्या लक्षात येईल की नाही सरकार यांच्यापुढे कुठेतरी झुकतं आहे आणि आपल्या आरक्षणाला धक्का लागता आहे, त्या दिवशी मग आम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।